नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बघा, आज आपण कच्च्या आंब्यापासून म्हणजे जो कच्ची कैरी असते ना, त्यापासून ही कैरीची पोळी बनवली आहे. ज्याप्रमाणे आपण आंब्याची पोळी बनवतो ना, त्याचप्रमाणे ही कच्च्या कैरीची पोळी किंवा तुम्ही याला वडीसुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही बघू शकता, ही कैरीची जी वडी आहे ना, किती मस्त अशी दिसत आहे. अगदी जेलीप्रमाणे झाली आहे. तर याचे आपण छोटे छोटे कापसुद्धा करून घेतले आहेत. दिसायला एकदम मस्त दिसत आहे आणि खायला तर इतकी आंबट गोड आणि चटपटीत चवीची झाली आहे. आता मार्केटमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये ही कच्ची कैरी आली आहे. तोपर्यंतच तुम्ही ही अशी कैरीची चटपटीत ही कँडी नक्की बनवून ठेवा. अगदी 15 ते 20 दिवस आरामात ही कँडी टिकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, इथे आपण 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत. तर इथे माझ्याकडे थोडीशी आंबट अशी कैरी होती. जर तुमच्याकडे तोतापुरी कैरी असेल ना, तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. तर आता बघा, इथे मी 2 कैरी घेतली आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर तुम्ही इथे जास्त कैरीचा सुद्धा वापर करू शकता. आता ही या कैरीवरची जी साल आहे ना, ती आपण पूर्णपणे काढून घेऊयात. तर इथे मी एका कैरीची साल तुम्हाला काढून दाखवत आहे. अशाच प्रकारे दुसरी जी कैरी आहे ना, त्याची सुद्धा आपण साल अशीच काढून घेऊयात. इथे मी दोन्ही कैरींची साल काढून घेतली आणि आता ही जी कैरी आहे ना, ती आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तुम्ही हवं तर जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता. आता ही कैरी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर पूर्ण ही व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि आता याचे आपण पातळ असे पीस करून घेऊयात. आता इथे माझ्याकडे थोडीशी कच्चीच कैरी आहे. जर तुमच्याकडे कैरीमध्ये अशी कोय जर बनलेली असेल ना, ती सुद्धा तुम्ही कैरी इथे वापरू शकता. आता मधलं जे बी आहे ना, ते आपण काढून टाकूयात आणि आता याचे आपण अगदी पातळ असे स्लाइड कट करून घेऊयात. तर बघा, ही जी कैरीची कँडी आहे किंवा वडी आहे ना, खायला इतकी मस्त लागते ना, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे आपण अगदी पातळ असे स्लाइड करून घेतले. तर ही जी कैरी आहे ना, ती आपण आता थोडीशी वाफवून घेऊयात. तर इथे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. शक्यतो कैरी वाफवत असताना आपल्याला स्टीलच्याच भांड्यामध्ये ही गरम करून घ्यायची आहे. तर किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये आपल्याला ही स्टीम करायची नाही. आता पाण्यामध्ये थोडंसं मी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आता यामध्ये या आपल्या कैरीच्या जेलीला किंवा वडीला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी इथे मी एक 4 ते 5 अख्खे मिरे टाकून घेतले. सोबतच अर्धा तुकडा दालचिनीचा टाकून घेतला आणि यावर आता झाकण ठेवते आणि ही जी कैरी आहे ना, ती छान अशी मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मध्यम केली आणि बघा, आता एक 10 मिनिट झालेले आहेत. तर ही जी कैरी आहे ना आपली, छान अशी मस्त अशी मऊ शिजली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. बघा, पूर्वी अगदी हिरवी दिसत होती आणि आता बघा, ती एकदम थोडीशी नरम झाली आहे. तर चमच्याने मॅश केलं की ती लगेच मऊ अशी झाली आहे. म्हणजे समजायचं आपली कैरी आता मस्त अशी शिजली आहे. आता यामध्ये जे अख्खे मिरे आहेत ना, ते आपण बाजूला करून घेऊयात. सोबतच दालचिनीचा तुकडा सुद्धा बाजूला करून घेऊयात. आणि आता ही कैरी आहे ना, आपल्याला मिक्सरमधून एकदम त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर एखादी आपली पुरणपात्राची चाळणी असते ना, त्यावर सुद्धा हे ठेवून मॅश करून घेऊ शकता. पण हे मॅश करण्याअगोदर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपण मिक्सरला एकदम बारीक अशी याची प्युरी करून घेऊयात. तर थोडंसं थंड झालं की मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि याची प्युरी करून घेते. तर बघा, यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता पाणी न टाकता याची मस्त अशी प्युरी करून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, इथे आपण या कैरीची मस्त अशी प्युरी करून घेतली आहे. तर बघा, अगदी बारीक अशी आपण प्युरी करून घेतली. आता लगेचच आपण ही जी प्युरी आहे ना, ती एका कढईमध्ये काढून घेऊयात. आता ही सर्व प्युरी आहे ना, मिक्सरच्या भांड्यामधील आपण या कढईमध्ये काढून घेऊयात.
अगदी आपण आंबट गोड आणि चटपटीत याची चव लागणार आहे। तर बघा इथे माझ्याकडं साधारण एक वाटी भरून असा गर झालेला आहे। आता आपण ही कढई गॅसवरती ठेवली आणि आपल्याला ती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आणि एक 5 मिनिट आपल्याला ही कैरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। नंतर यामध्ये गोडानुसार साखर टाकायची। आता जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता, पण गूळ जर टाकलात ना तर थोडीशी ती चिपचिपी होते, त्यामुळे इथे मी साखरेचाच वापर केला आहे। तर साखर इथे मी एक वाटी भरून घेतली। आता बघा तुम्ही जी कैरी वापरणार आहे ती किती गोड आहे किंवा किती आंबट आहे त्यानुसार इथे साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। जास्त आंबट असेल तर थोडीशी जास्त साखर वाढवायची आणि जर थोडीशी गोड असेल ना तर त्यामध्ये कमी साखर टाकली तरी काही हरकत नाही। आता साखर टाकून झाली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। अगदी मध्यम आचेवर छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला याला सारखं हलवत राहायचं आहे, कारण तळाशी काही असं करपू नये म्हणून सारखं त्याला आपण हलवत राहूयात। आता बघा थोडासा याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि दिसायलाही पहिल्यापेक्षा खूप छान दिसत आहे। आता यामध्ये आपण काही मसाला ॲड करूयात। तर इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकणार आहे। चिमूटभर आपण इथे काळं मीठ टाकलं, कारण सुरुवातीला आपण साधं रेग्युलर जे भाजीसाठी मीठ वापरतो ना ते सुद्धा टाकलं होतं। आता इथे मी फूड कलर वापरणार आहे, कारण कैरीचा रंग कसा हिरवा असतो ना त्याच प्रकारे ही जी वडी आहे ना आपली अगदी हिरवा रंग दिसावा त्यासाठी मी इथे अगदी चिमूटभर हिरवा रंग वापरला आहे। आता जर तुम्हाला हिरवा रंग वापरायचा नसेल तर तुम्ही इथे नैसर्गिक रंगसुद्धा वापरू शकता, म्हणजे जी पुदिन्याची पानं असतात ना तर ती मिक्सरला काढून यामध्ये टाकू शकतात। आता बघा फूड कलर टाकल्याच्या नंतर याला किती मस्त असा रंग आलेला आहे। आता हे छान असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आणि आता गॅस बंद करून घेतला आणि आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये सेट करायचं आहे। तर त्यासाठी मी प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं होतं। आता तुम्ही कशामध्ये सेट करणार आहे त्या भांड्याला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही वडी आपल्याला सेट करायची आहे। आता तुम्हाला किती पातळ हवी किंवा जाड हवी त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या प्लेटमध्ये ही वडी जी आहे ना ते सेट करून घेऊ शकता। इथे मी थोडीशी जाडच वडी बनवणार आहे, त्यामुळे एका प्लेटमध्ये ही अशी सेट करून घेते। आता चमच्याने आपण थोडंसं याला व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि बघा इथे आपण छान असं गोल व्यवस्थित पसरवून घेतलं। तर आता ही जी वडी आहे ना ती आपण उन्हामध्ये सुकवणार नाहीत, तर फॅनच्याच हवेखाली आपण एक रात्रभरासाठी ही असंच प्लेट ठेवणार आहेत। तर बघा एक रात्रभरानंतर ही जी वडी आहे ना ती पूर्णपणे छान अशी सुकून तयार झालेली आहे। तर ही वडी मी प्लेटमधून तुम्हाला काढून सुद्धा दाखवणार आहे। तर बघा किती मस्त अशी ही कैरीची पोळी किंवा वडी किती मस्त अशी प्लेटमधून निघाली आहे। दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे, रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे। आता या ज्या कैरीची पोळी आहे ना ती आपण कट करून अगदी छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ही वडी जी आहे ना ती कट करून घेऊ शकता। जर तुम्हाला त्रिकोणी आकारामध्ये कट करायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि चवीला तर इतकी मस्त अशी चव आली आहे ना, अगदी आंबट गोड चटपटीत याची चव आली आहे, कारण यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्यांची पूड सोबतच थोडंसं काळं मीठ टाकलं होतं, त्यामुळे अप्रतिम याची चव आली आहे। तर तुम्ही सुद्धा हे सीझन आहे ना तोपर्यंत अशी वडी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।